टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। मागील वर्षी अमरावती जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने आता जर आपण पाहिलं तर अमरावती जिल्ह्यातील सर्वच पाणी जलसाठ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर समाधानकारक असा जलसाठा सध्या शिल्लक आहेत। अमरावती जिल्ह्यात जर आपण पाहिलं तर तलाव असतील किंवा मग मोठे धरण असेल, सोबतच पाटबंधारे विभागाचे जे आहेत ते बंधारे असतील आणि जे काही जलाशय आहे, जलाशयामध्ये 67% जलसाठा आहेत। लघु प्रकल्प असेल, मध्यम प्रकल्प असेल आणि जिल्ह्यातील जे काही 7 मोठे प्रकल्प आहे, या प्रकल्पामध्ये समाधानकारक जलसाठा आहेत। पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील अप्पर वर्धा धरणात देखील 67% जलसाठा आहे। त्यामुळे यावर्षी जर आपण पाहिलं तर शेतीला मुबलक पाणी मिळालेलं आहे। सोबतच ज्या शहरी भाग असेल किंवा मग मेळघाट वगळता इतर काही जो भाग आहे त्या भागामध्ये पाणी टंचाईची जी काही समस्या राहते ती यावर्षी कमी प्रमाणात होणार असल्याची माहिती आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो जलाशयामध्ये तुडुंब असे जलाशय सध्या अमरावती जिल्ह्यातले भरलेले आहेत। तब्बल 7 मोठे प्रकल्प अमरावती जिल्ह्यामध्ये आहेत। मध्यम आणि छोटे प्रकल्प जर आपण पाहिले तर जवळपास 48 लघु आणि मध्यम प्रकल्प आहेत आणि सोबतच 56 सिंचन प्रकल्पात 63% हा जलसाठा आहे। संपूर्ण या जलसाठ्यामुळे जर आपण पाहिलं तर यावर्षी उन्हाळ्यात तळ गाठतील अशी तरी सध्या शंका नाही, कारण अनेक जलसाठ्यांमध्ये उन्हाळ्यात जर आपण पाहिलं तर तळ गाठत असतात, परंतु समाधानकारक पाऊस झाल्यामुळे दिलासा देणारं संपूर्ण दृश्य आहेत। पश्चिम विदर्भातील सर्वात मोठं असलेल्या अप्पर वर्धा धरणामधनं शेतीसाठी सोबतच औद्योगिक उद्योगासाठी आणि अमरावती शहराला पाणी पुरवठा केला जात असतो। अमरावती शहराचा संपूर्ण पाणी पुरवठा हा अप्पर वर्धा धरणावरून होते, परंतु अप्पर वर्धा धरणात देखील यावर्षी 67% जलसाठा आहे। त्यामुळे पाणी कपातीचं संकट जे ओढावत असतं ते कुठेतरी संकट यावर्षी अमरावतीकरांवर ओढवणार नसल्याची बाब समोर येत आहेत। आपण बघू शकतो मी अमरावतीच्या छत्री तलावावर आहे, हा तलाव देखील तुडुंब असा भरलेला आहे। त्यामुळे एकंदरीत जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीनं उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी वनवन भटकावं लागतं, अनेक प्रकल्प तळ गाठत असतात, परंतु सध्या तरी आजची जी आकडेवारी आहे या आकडेवारीनुसार यावर्षी तरी हे प्रकल्प आपला तळ गाठणार नाही। त्यामुळे नागरिकांना किंवा मग शेतीला देखील पाणी देता येणार आहे। कॅमेरामन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।